मॉर्निंग मित्रांनो, एमपीएससी राज्य सेवा 2024 सिस्टीममध्ये हा क्वेश्चन विचारला होता. नेहरू अहवालात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आलं होतं? याचा मित्रांनो आन्सर आहे वसाहतीचे स्वतंत्र मिळवणे. मित्रांनो, नेहरू अहवालामध्ये 2 राष्ट्रांची निर्मिती, सुशासन मिळवणे, पूर्ण स्वातंत्र्य मिळवणे अशी काय मागणी केलेली होती. तर नेहरू अहवालामध्ये 4 गोष्टींची मागणी करण्यात आली होती. एक होती वसाहतीचे स्वातंत्र्य मिळवणे, दुसरी होती प्रौढ मतदान पद्धती लागू करण्यात यावी, तिसरी होती भारतीयांना मूलभूत नागरिक हक्क मिळावेत आणि चौथी होती भाषावर प्रांतरचना करावी. यासाठी मित्रांनो मी तुम्हाला 8वीच्या स्टेट बोर्डचा रेफरन्स देईल. पेज नंबर 34. नेहरू अहवाल. भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका कोणी केली होती? भारत मंत्री बरकनहेड यांनी. हे आव्हान स्वीकारून सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष कोण होते? पंडित मोतीलाल नेहरू. हे वाक्य मित्रांनो, भारतामध्ये वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे, प्रौढ मतदान पद्धती लागू करावी, भारतीयांना मूलभूत नागरिक हक्क द्यावेत, भाषावर प्रांतरचना करावी असे प्रस्ताव या अहवालात होते. या अहवालाला नेहरू अहवाल असे म्हणतात. याचा आन्सर काय येणार आपल्या क्वेश्चनचा मित्रांनो? वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे.